मिळते का इथं? हो विचारते ना दादा, मला रिटर्न गिफ्ट साठी अशा बेडशीट पाहिजेत, मिळतील का? हो हो, बेडशीट आहेत आपल्याजवळ. कशा 250 पासून तो 2,500 पर्यंत आहेत. आहे तो या. ठीक आहे, पहा ना मग. दाखवून द्या दादा. या या, इकडनं बसा. किती घ्यायच्या होत्या? तुम्ही दाखवून द्या, आम्हाला पटलं तर पाहू आम्ही. नको म्हटलं म्हणता. हा चांगल्या क्वालिटीच्या घ्या, जास्त हलक्या घेऊ नको. तुला तर म्हटलं साड्याच घे, साडी चांगली वाटते कोणाला द्यायला. बेडशीट आहे तर काय करते ते? अहो तसं नसते, असंच वेगवेगळंच देतात. ते काही साड्या आता काही कोणी तसे घालत नसते आणि काही नाही. बेडशीट आपण चांगलंच घेऊ ना, एवढा का खराब थोडी घेऊ. आणि चांगल्या क्वालिटीच्या घातल्या तर वापरायसारख्या असतात ना, आणि होलसेलचा भाव जर लावला तर आपल्याला स्वस्तातही पडतील. बरं, पाय मग काय आहे तिथं. नाही तर साड्याच पाहू. बरं पाहून तर घेते, नाही पटलं तर आपण साड्या घेऊ. नाही तर तुम्हाला तर म्हटलं छान ते 2-2 पॅन घेऊन असे त्याच्यावर झाकण वगैरे येतात, ते 2-2चा सेट घेतला तर वापरायला होते समोरच्या व्यक्तीला. अगं पण ते गावातले नातेवाईकांना नाही एवढं समजणार. साडी दिली, साडीचं त्यांना हे वाटते. तू देशीने मोठे मोठे गंज, पण ते त्यांना पटलं पाहिजे ना. तसं काही नसते हो आजकाल काका, एवढे थोडी झाले. उलट चांगल्या क्वालिटीचे घेतले तर कोणाला आवडते, वापरात असले तर मग कोणी म्हणते ना की याच्याकडचं आहे असं लक्ष ठेवलं जाते तसं. बरं पाहिजे तू हिशोबानं काय आहे ते. दाखवून द्या भाऊ त्या काय आहे ते बेडशीट. हो हो चालते. आजी झालं का जेवण? तुम्ही काही आले सांग माझ्या नाही मी खाली मन घालून जीवनच राहिली. सांग माय माय बाई ये रे म्हण, ये बाई माय बाई दोघे जण. दिली बाई अंदर हाय ते जेवली ना, अंग टाकलं तिनं. मला हिव वाजत जाय तर मी होती आली, मी आणलं जाय टाक तू अंग. तिला गरम गरम वाळून दिलं ना, भांडे कुठे घासले, धंदा केला, ताट वाळून घेऊन आली होती उन्हाची. ये आण दे, ऊस आणले काय? जेव तू, मी ठेवतो ना अंदर. नाही रे दे, सात पाणी घेऊन देतो, हात पाय घेत पाय तुझे. आजी पिंकी दीदी घरी आहे? नाही हो बाई, ते शाळेत जायला आहे, ते येते माय 4 वाजता. आणि काय हो बाई, येते घरी जेवते खावते, शाळेचे कपडे बदलते, लागे जशी गृंगरागाने केले की ट्युशनला जाते, मग लय येते अंधार पडल्यावर घरी. हो ये बाई, जेवतो का बाई तू? हे बाई ताट वाढलं मी आणि बसली जिगून बसलीच, घासे नाही घेतला अजून, साजरं काय उष्ट नाही केलं मी. ये हात पाय धुईन जेव तू बी. नाही मी मला भूक नाही, मी मग जेवीन. ठेवता तेच काय घर नाही, ठेवता तेच. हो ठेवतो ना. पाहुणे वारत जायला वाटते. नाही ते पोंगे घेऊन जायला आहेत. हो आता येतील ना 2-2:30 वाजता येते. मग वावरात काही असलं तर वावरात जातात, नाही तर मग संध्याकाळच्या गाडीची तयारी. हो संध्याकाळी त्याची गाडी असते ना. चालू बाई, ये हात पाय धुवा या. रे आता चालू आज सध्या बस येऊनच राहिलो. काय म्हणतं? टाकलं मी का आई हातात टाकलं की नाही सांग, मा डोळे नाही लागला. आई तर ती उन्हात जेवायला गेली, मी अंग टाकलं पाय. ओ माय बाई, ओ बाप्पा रे, बाई आली का? खरी वहिनी आली का? नाही ते नाही आली, बाईन मी चालू. आत्या ओ मा बाई, बाबा संग आली मग आत्याच्या घरी. काही फोन नाही काही नाही, अचानकच आले बाप्पा. काय फोन नाही केला, म्हटलं जाऊ दे फोन करा. काय मा काही नक्की नव्हतं बाई. आज येऊ सकाळी येऊ चालू होतो, पण म्हटलं चला भेटीले जा. आज मग बोले काही होका नव्हता, आलो होतो. हे आली मा संग, गेली सुट्टी आहे का काय, शाळा पडली का? व शाळा पडली पडते पडली तर का आत्याच्या घरी आली ना, आता काही शाळेचा कसं विचार करायला लागत. मग आत्याच्या घरी आली, मग आताची भेटीला आली का बाई? दे पाणी मुले प्यायले. हो थांब, हे ताट ठेवतो, स्वयंपाक खुले पाणी आणतो तुले. जेवण नाही तर स्वयंपाक आहे ना. हा जून निघाले का दोघे बापले का लागे का बाई? जेवण बाई मग मस्त भाजी आहे, भाकर आहे, पोई बी आहे. बरं पोई आहे माय. हा दे वाढून, मी बी जेवतो. मनोहर जेवण तू? नाही गो बाई, मी सध्या नाही जेवत. मला मी जेवून आलो तसं. हे जेवलती घरी गेले पाहुणे पोंगी केलं जात नाही तर सासरे आणता केलं शिन मामाजी ना. मा त्याच्यासाठी चहा ठेव ना, मग जेवत नाही म्हणते तो तर चहा कर त्याने. हो ठेवतो ना, चहाच ठेवतो. आता इथं काय राहिलं घ्यायचं? अहो थांबा, मला राणीसाठी ना टॉप घ्यायचे आहेत. किती कस घेतो आता? मागे तर तिला ड्रेस घेतला, मस्त ड्रेस घेतला मी. ते काही घेत राहतं हे तिला. अहो ट्युशनला जायला यायला त्याला पाहिजेत लेकराले कपडे, खराब होता. थांबा पट पाहू द्या मला. पाय ओझ होऊन राहिलं, चाललो का गाडीत ठेवायला लागत होतं. तुझं हात इकडच्या इकडे आली, ती गाडी पार्क केली नाही तर मी ठेवून येतो. हा थांबा ना, जाणे कशाला जाईल, पसंत पडले तर पटकन पाहते घेते. चल जाऊ सरळ. गाडी किती दूर पार्क केलेली आहे, तिथपर्यंत जाण वापस या. हा ठीक आहे. पा दादा 13 वर्षाच्या मुलीसाठी दाखवा बरं ते वरचे टॉप. हे पा 1-2 पिंकीसाठी घ्यायचो बरं. ठीक आहे पाहते मी. दादा एक ना 15-16 वर्षाच्या पुरीचं दाखवा. चांगलं दाखव ना, बाया गेवालं चांगलं घेतो होते. ते लस देत काही आखोड असतात, ते धड नाही दिसत. ते पाहू तर द्या, ते काल दाखवतात आपल्याला पाहा लागते. पकडा बरं तुम्ही थैली, पाहते मी. आनंदा हे आनंदा, काय करू राहिला बाबू? बॉक येते, थांबा 2च कपडे राहिले तर टाकून देतो मी वाळायले. बाबू बॉक येते ना. बेंडकू उभं राहिलं. अरे 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 अरे, पडला बुलं. ओळे बापाले नारळ फुटलं का? नाही फुटलं. बया
बॉल गेले, बॉलनं पाळलं. थांब थांब थांब, बॉलनं पाळलं का बाबूले? काय झालं? बॉल घ्यायला उभं राहिलो आणि कलंडलं. आता याला उभं राहा वाटते, चला वाटते, काय करून काय नाही का पहा वाटते, आणि बतच कलंटी आणि मग भोका फुकते. अरे पडला पडला बाबू पडला. कोण पाडलं बाबूले? कोण पाडलं? हा एका कोण पाडलं का? हा इनं पाडलं? इले 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 मारू का? इनं काकून पाडलाय ना बाबूले. थांब थांब काकूले मारू आपण. मारू मारू. पाय रे बाबू, काकानं मारलं. पाय 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 लागलं रे आनंदा. मारू मारू इले मारू. बाबूले रडवते. पावर नाही म्हणते, मारू नका म्हणते. पाय रे आनंदा, मारलो रे. लागलं लागलं. हा थांब 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 मारतो आहे ना आनंद. मारू मारू. हा मारतोच त्याला काकूले. पावर लटी करत मारते. मारत नाही भाऊ, मारत नाही. मग कोणाला मारू? आनंदाला मारतो. मारू मारू तुले मारू. आनंदाला कसे मारते? आनंदा काकू जवळ आहे, मग कसं मारते? लप लप लप, डोळे लावून घे. आनंदा लपला. हे काय? अहो तो लपला ना, त्यानं डोळे लावून घेतले, तुम्ही त्याला दिसतच नाही. तो लपला. आनंदा लपला. कुठे गेला दिसूनच नाही राहिला. अरे बापा रे, आनंद लपला का? आनंदाने डोळे लावले की झालं? दिसतच नाही. कुठे गेला? शोधा आनंदाला, शोधा कुठे गेला. भाऊ केला त्यानं, भाऊ कर भाऊ. दिसतच नाही बाई, आनंदा गेला बाई. लपला बापा, कुठं लपला काय माहिती. हरपला आनंदा. आता तो लपेलच राहते, डोळे उघडते आपल्याला पाहिजे मग म्हणते बा. मस्त टाइमपास आहे दिवसभर. आमचं काय फुल टाइमपास आहे. हो आनंदाला भाऊ करेला दिसून नाही राहिला तो कोणाले. लपला तो. काकाले तर दिसतच नाही बापा. आनंदा लपला बापा. नाही दिसत बाप्पा, कुठे गेला काय माहिती. चाललो मी आता. तू इथं नाही, मी चाललो. गेले आनंदा काका गेले. हो काका गेले. अरे बदमाशा, इथंच थांब मी. हा कसा पकडला? लपला होता ना? कसा पकडला आनंदा? खेळा आता दोघं जण तुम्ही लपाछपी. मी माय कपडे राहिले 2-3 टाकायचे, ते टाकतो. अरे नाही बापा, मी चाललो बापा. तुम्ही खेळा बापा, आम्ही येतो संध्याकाळी. हा चला. काय घ्यायला तुम्ही? देऊ का काय करून मग? चहा दूध काही आले तर? नाही काय नाही पाहिजे. बरं चाल येतो. चल बाय बाय आनंदा, बाय. हो बाय बाय. बाय येते का आता बाबूली? बाय. बाय गेला हो तुम्हाला. हो बाय बाय. चला बसा आता काट्यानं. तिथे 2 कपडे राहिले ते टाकतो. उभं राहायचं नाही, आता डबल भुतकून पडशील. तुला हरभरा होता औंदा नाही का रे? तुम्ही हरभऱ्याले पाणी घेणे देता नाही? सोय आहे पाणी घेण्याची नाही? हो नाला आहे ना आपल्या वावराच्या अगोदरच नाला आहे. त्या नाल्यातून पाणी आणता येते. मग पाणी आणणारा असला की बरोबर होते. पाणी द्यायचं तसं काम नाही पडत. पण एखादं पाणी देतोय आम्ही, असं काही नाही. तसं कोरड पाऊस आहे ना आमच्या अंग येते. हरभऱ्याचं पीक आमच्या अंग बिना पाण्याचंच येते. तसं काही जण देतात ते. आता त्याच्या वावरात सोय आहे. मोठ्या गिटरा घेतल्या आमच्या गावाला काहीतरी सदन कस्त करायला की जसं आता 7-8 एकरावाले 10 एकरावाले ते मोटरा घेतल्या ते मग त्या नाल्यावर मोटर टाकतात आणि लागे देतात पाणी. आता ज्याची सोय आहे तो काय करते. नाही तर तशी काही गरज पडत नाही. येते आमच्या अंग तसा बी हरभरा येते. हो ना. काय म्हणते ही बाई बुवाची तब्येत साजरा आहे पण. तब्येत आता काय ते चालूच राहते. म्हातारपण आहे जसं आता ते काही ना काही सुरूच राहते. मग ते काही नाही हाताचा अंगठा सुजत जाय. हो 8-10 दिवस सुदेल राहिला. म्हणलं चला फाट्यावर जाऊ, गोळी घेऊ. आमच्या गावात एक डॉक्टर येत असते, पण काही नाही गोळी नाही घेतली, काही नाही. घरी तर हेद लावत जात जमलं मग. अरे बा तुला सांगतो मनोहर, काय ना दुखी न बागी आहे. अरे शरीरातली नस दुखते म्हणलं. आता तुला काय सांगा बाय, सांगत बसलो तर तुम्हाला लोकायला वाटते काय म्हातारे निरा कल्लाच करत राहतात. पण लोय अंग ठणकते ना बापा. उसक दुखते घंटाभरानं बसते, अजून दुखते, अजून बसते. सांग काय करा आता, काय सांगतो कोणाले. आता थकेल चाललं शरीर. ते तर असतं दिनच. मग काय म्हातार पण का सोपं गोट आहे का रे? का कामाची गोट नाहीये. लय शरीर थकते. आता आपलं खापाची सोय आहे अमको तू बी तो बाबाची साजरी सोय घेत ना, तर नॅरी गोट राहते. जरस मरण कसं सुकर होते, बाकी काही नाही रे बाबा. नाही तर शरीराचे बलकोश तर असा आहे बापा म्हातारपणात.
आणि या हिवाचा तो असा आहे बापा, मले तर भलकोच हिव असते, असं वाटते खाते काय हिव मले. 8 वाजेलो कुठत नाही मी सात्रेतला, काय सांगू तुला अजून काहीच खरत नाही. होतच नाही माझ्यानं. वाटलंय ना तर गाईला पाणी न्याव का काही तर हे करू देत नाहीत, म्हणतात न मुकाट्यानं बसा, पडले जळले तर आमच्या गळ्यात पडसान, मुकाट्यानं बसा, चालती फिरती हा ते बरं आहे, तेच बी बरं आहे. उसं वाटते खरंच लेक आपण पडलो धडलो, पाय मोडला हात मोडला, नुसतं ते इथे जीवाले घोर. हा चालता माणूस जागून सोपा आहे का, खाटल्यावर पडलं की लय बिकट काम आहे बापा. हा स्वतःच्यानं झालं तर लय बरं, नाही तर मग पंचायतचीच गोट म्हणावं की नाही. ते तर आहेच मामाजी. आता ते कसं आहे, आता शरीर वयते म्हातार पण वयते, एक एक चालतेच आहे. पण जपत जा बा, काही नका करत जाऊ बा. मी बाबाली म्हणतो मा काही नका करत जाऊ, पण ते काही ऐकत नाहीत. काय ते बसतच नाही त्या जागेवर. आई होती तर कसं आई बोलत राहते, आता मी जातो वावरात, हिचं काय ऐकतात ते जसं जातातच बा. ते ह्या बा एक गाय आहे, ते गाय घेऊन जाती, आता काही काम नाही बरोबर, दलगरा टाकला की 50 रुपये हप्ता आहे तसं आमचा अंग नेते लागे आणते. मग काय तिला काही घर नाही असं, पण वासरू आहे तर त्याला पाणी घेऊन जातील, तर काय त्याचं काय ऐकतच नाही ते, काही ना काही करत राहतात. अरे मुरली भाऊ. ते भाऊ आले कोणी? हा कोण वय काय रे सखे, काय म्हणत? अरे म्हटलं मुरली भाऊ कुठे गेले? तू पोंगे घेऊन जायला गड्या, मग तुला काय काम पडलं त्याच? अगं काय नाही होतं त्याच्या अंग काम, कोण पाहुणे आलं वाटते. पाहुणे त्याचा सायाच वय हो, सुनबाईचा भाऊ वय. काच काम पडलं तुले मला लेका अंग? सांगतो मी तुमच्या लेकाले, आले तर सांगा म्हणा, सकारा मालता म्हणा. असं काय काम पडलं लगे मोली सांगता येत नाही. चाप्या डावल्या बोळ्याचं, या मुरल्याने याच्या जवळचे पैसे घेतले की काय का पैसे दिले, मुरल्याला हमेशा म्हणतो याच्या सांग नांदी नको लागत जो, ऐकत नाही हा बी माल. असं काय चालला मोठा म्हणते, सांगा म्हणते, विचारलं तर सांगायला तयार नाही बुटकल्या बोळ्याचं. काही काम असेल बापूच्या अंगात यायले. अरे काच काम रे, साऱ्या दुनियेले आराम आहे तो. अरे लयच चाप्या डावल्या, घरचे पश्चाताप होत असेल काल पैदा केलं. अरे साऱ्या गावाले अन्यास आणलाय बाय, याची पेंडी चोरीन तर त्याचं गाठोड चोरीन, तर घरचं त्याच्या बापानं घर बांधायले लोखंड इटा आणल्या, या वाहन चोदानं इकून खाल्ल्या, काय म्हणणं पंग लागते ना घरातल्या. बाप घर बांधतो म्हणे याच्यासाठी निढांग्यासाठी, यानं तो माल इकू टाकला, सिमेंट इकलं पोतो पोतो करून गावात. बाप गेला पंढरपूरच्या जत्रेले, 15 दिवस तिकडच होता, यानं सबन माल रपू चक्कर, तिकून आला धुम बापावर भांडला. काय चालते रे बुड्याचं पोराच्या पुढे? हा एवढं मोठं बराबरीचं काट काढता येत नाही ना, लहान असलं तर काढल्या जाते. हे सांग हे असं अदड काय काढत? हा अरे अशी संतान असल्यापेक्षा नसली बरी. एवढी बिघडेल केस आहे का? अरे बेकारच काम आहे, हाणण्यास आला त्याचा बाप त्याले. सांग आता बाहेरचे तर चोरतेच, पण घरात लबी लेकाचं हे करते. हो मायन बाप दोघे अजून बावरायनं असतात. एकटच होय, एकुलत एक होय, बहीण नाही काही नाही काही नाही, एकटाच नगीना आहे नोसा आहे. सांग काय करावं त्या माय बापानं? काही पोरगी नाही काय नाही की 2 दिवस पुरीच्या घरी जातीन का काही, एकटच होय. आणि असं असल्याच्यानं पोरगी नाही देऊन राहिलं कोणी. बापाला वाटते की घर बांधतं, घर बांधले की माल्याकाले पोरगी भेटते. काच काय रे, साऱ्या गावात बदनामी आहे. लोक मोके राहतात काय? हा अरे बेकार आहे, लोक नाहीत मोके राहत, सांगतात बरोबर. घर बांधा तिकडे का इमारत बांधा, हे नगीनं पाहत नाही. पोरीचा बाप विचार करत नाही का? ते तर आहेच बा. आता काय, आता पिढीच काय बेकारच नाही आली. हायब्रिड जग झालं आता, हे सारं कलियुगच ना मामाजी. हा कलियुगाचा अवसर आहेच तो. काच काय कलियुगन, काच काय रे, बिघडतात दुसरं काय, वाया जातात लेकाचे यत्न करतात आणि वाया जातात. काय झालं मा बुड्याले, मा इतिहास काढलाय काय? बुड्याले तर कोणी दारूला दिसला की बुड्याला तर वाटते की मालच काही आहे का? आता त्या मनोहरच्या देखता का बसतात का सांगत, तसं त्याले काय माहित नाही म्हणा. ते दारूवाले लय खराब. ते बापू आले. आला का तू बाप्पू? काय झालं घरे? तो सख्या आलता, मुरली भाऊ आले की सांग जा सखाराम आलता.
काय काम आहे तुला त्याच्या अंग का आला तू आपल्या घरी? सकाराम सखे आला असेल का आले आता मला माहित आहे का? आता तू आला तर का मास काम आहे का त्याच्या अंग? काही अशी म्या म्हटलं काय झालं. त्याच्या संग जास्त दोस्ताना वाढू नको. नाही तर मग बस सुखाचे दिस गमन दुखाचे वाटपा.